अतिशय भ्याडपणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हल्ला केला ते चित्र आपण सगळ्यांनी बघितलं। एक मृतदेहाच्या बरोबर 8 दिवस आधी ज्यांचं लग्न झालं होतं आणि असं कुटुंब तिथे होतं, नवऱ्याच्या शेजारी बायको बसली होती, संपूर्ण देश असा हळहळून गेला होता। काय देशामध्ये 370 हटवल्यानंतर अतिरेकी राहणार नाही, नोटबंदी केल्यानंतर अतिरेकी राहणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु चित्र हे भयान आहे। या देशाची सुरक्षता आज धोक्यात आहे। प्रत्येक घरातल्या माणसाला असुरक्षित वाटायला लागलेला आहे। अशा या पाकिस्तानी दहशताच्या बरोबर आपण कुठल्याही पद्धतीने पाकिस्तानच्या बरोबर कुठलेही संबंध ठेवले नाही पाहिजे। आज तुम्ही जर बघितलं तर देशाला आपण 4-5व्या क्रमांकाचा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात जास्त ज्यांच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात सुरक्षेची यंत्रणा उभी असताना आमच्या इकडे सहजपणे एका गार्डनमध्ये येतात आणि उभ्या असलेल्या आपल्या सामान्य जनतेला असं क्रूरपणे मारून टाकलं जातं। अशा पद्धतीने देशाचं तुम्ही जर बघितलं तर आज तुम्ही जर बघितलं आपली गुप्तचर यंत्रणा आहे, रॉ आहे, यांच्या सगळ्या अशा पद्धतीने जेव्हा सांगत असेल तेव्हा आमचं संरक्षण खात्याने जागृत राहिलं पाहिजे। आज आम्ही राजकारण करत नाही, देशाच्या पंतप्रधानाच्या सोबत या प्रत्येक जनता आहे। आम्ही या देशाचा पंतप्रधान जरी असला तरी आमच्या देशाचा पंतप्रधान आहे, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे। खऱ्या अर्थाने आज त्यांची जबाबदारी आहे। आम्ही आशा लावून बसले, आम्ही डोळे लावून बघितलंय का पाकिस्तानचे जे दहशतवादी आलेत, जे लष्कराचेच खऱ्या अर्थाने काही लोक लष्करात प्रशिक्षित असे होते, याचा खात्मा कधी होतो तो आम्ही सातत्याने इथल्या जनतेची डोळ्यामध्ये आहे। त्या ज्या महाराष्ट्रातली काही लोक याच्यात मरण पावले आहेत, त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये ज्या दिवशी हल्ला झाला 22 तारखेच्या, त्या घरामध्ये बरीचशी लोक जेवली नाही। त्यांना वाटत होतं आमच्या कुटुंबातला कोण गेलाय। आज जर बघितलं का ती 8 दिवसापूर्वी लग्न झालेली बाई आणि ती नवऱ्याच्या मृतदेहाजवळ बसलेली होती, मलाही मारून टाका अशा पद्धतीने ती आरडाओरडा करत होती। प्रत्येकाचे डोळे असे पाण्याने भरले होते। देश आमचा एवढा मोठा असताना जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या, देशाची अर्थव्यवस्था बघितली तर ट्रिलियनमध्ये मोजली जाते, संरक्षण खाता 4-5व्या नंबरला आहे। या सगळ्या गोष्टी असताना आम्ही कुठेतरी सरकारमधून कमी पडतोय का अशी आता जनभावना तयार झालेली आहे। तर ही जनभावना पुसायची असेल तर देशाच्या अर्थमंत्र्यांनी, देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी आज पाऊल टाकलं पाहिजे। सातत्याने आम्ही तुमच्या बरोबर आहेत, आम्ही विरोधक असलो जरी तरी आज देशावर संकट आलेलं आहे, परंतु आज तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्या पद्धतीने आता पाकिस्तानवर तुटून पडलं पाहिजे। तुम्ही जर बघितलं तर देशामध्ये जेव्हा बांगलादेशचे 2 तुकडे झाले, जेव्हा इंदिराजी होत्या तिथे एक महिला होती, सातत्याने तुम्ही बांगड्यांचा उल्लेख केला जातो, याला बांगड्या पाठवा, त्याला बांगड्या पाठवा, परंतु आज आम्ही सांगतो का तुम्ही लोहपुरुष आहेत। आज खऱ्या अर्थाने तुमच्या नेतृत्वाची कसोटी आहे आणि ज्या वेळेला फक्त रशिया ही एकमेव जगातला देश भारताच्या मागे असताना या पाकिस्तानचे 2 तुकडे केले। आज खऱ्या अर्थाने बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान हा खिळखिला झालेला देश आहे, पण खऱ्या अर्थाने ज्या वेळेला ताकदवर असताना त्याचे 2 तुकडे केले आणि आता खिळखिला झालेला देश आहे। आम्ही संपूर्ण हे भारतवासी देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीमागे उभे आहे। आम्ही राजकारणात करण्यासाठी नाही, या देशाचा पंतप्रधान, या देशावर हल्ला झालेला आहे, या देशाच्या प्रत्येक कुटुंबावर हल्ला झालेला आहे। आता जबाबदारी सरकार म्हणून तुमची आहे। येत्या 8 दिवसात तुम्ही हे जे केलेलं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे का चुन चुन के मारेंगे, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, जगात असू दे, आसमानात असू दे, पाताळात असू दे, ह्या देशातला प्रत्येक झोपडीतला माणूस सांगतोय का ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना तशाच पद्धतीने गोळ्या घातल्या पाहिजेत आणि त्यांना फरफटीत या देशामध्ये आणलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने राजकारण करण्याचं हे चालू आहे। एक वेळेला नथुराम गोडसेच्या माध्यमातून सुनता करून घेऊन ना अशा पद्धतीने हिंदू धर्मामध्ये हिंदू मुसलमान असं हे केलं। या देशामध्ये आज पहलगाममध्ये मी अभिमानाने सांगेन का तिथला असलेला निशस्त्र असा खेचडवाला का जो पर्यटनाचा व्यवस्था करत होता तो मुस्लिम होता, त्याच्या हातामध्ये बंदूक नव्हती, परंतु त्यांनी त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा बलिदान दिला आणि अशा पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये पण लोक आहेत। तो या देशाचा माणूस आहे, तो कधी हिंदू मुस्लिम करत नाही। हा हिंदू मुस्लिमाचा लढा नाहीये, हा भारत पाकिस्तानची लढाई आहे आणि अशा पद्धतीने आमचा धर्म, आमची जात अशा पद्धतीने कुठल्याच पद्धतीने आडवी येणार नाही। या देशामध्ये तुम्ही जर बघितला तर ना हिंदू ना मुसलमान अशा पद्धतीने वादच नाही आहे। कारण जर असा असता तर तिथेच्या पर्यटकांना वाचवायला तो सय्यद गेला नसता, त्याच्या हातात काठी नव्हती, त्याच्या हातात बंदूक नव्हती, त्याचाही जीव त्याला प्यारा होता, परंतु त्यांना वाचवण्यासाठी त्या लोकांनी जी मुलाखत दिली, त्यांना जी असलेल्या लोकांना आश्रय आपल्या घरामध्ये दिला, ते बघून
आम्हाला असं सातत्याने वाटतंय का या देशामध्ये हिंदू मुस्लिम ही लढाईच नाही आहे। ते कठीण प्रसंगामध्ये ते एसी मध्ये बसून बोलले नाही, ते प्रत्यक्ष त्या मैदानात मध्ये उतरले आणि त्या सय्यदच्या कुटुंबामागे आम्ही हिंदू असू, आम्ही ख्रिश्चन असू, आम्ही त्या सय्यदच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे। त्याला माहित होता का मृत्यू माझ्या समोर आहे, तरी पण तो तशा पद्धतीने गेला। अशा पद्धतीने देशाची एकात्मता राखण्याचं काम ही देशाची जनता करते। खऱ्या अर्थाने आता सरकारची जबाबदारी आहे आणि आम्ही 8 दिवसात अशा पद्धतीने बघतोय सरकार म्हणून जीही मदत लागेल, साम दाम दंडभेद, सरकारला पैसे नसतील तर पैसे जमा करून देण्याचीही जबाबदारी आमची राहणार आहे। आणि कारगिलचं युद्ध झालं तेव्हाही आम्ही तशा पद्धतीने हे केलं, तर आत्ता तशाच पद्धतीने सरकारने जरा उतरलं पाहिजे। आम्ही इस्रायलचे गुडवे गातो, त्या इस्रायलमध्ये कशा पद्धतीने दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तो संपूर्ण प्रदेश नेस्तानाभूत केला। तर आज या देशाची जनता सांगते का हा तुम्हाला जे पाऊल उचलायचं ते उचला, आम्ही सरकारच्या पाठीमागे आहे, हिंदुस्थानच्या पाठीमागे आहे। पाकिस्तान ह्या जगाच्या नकाशावरनं मिटला तरी चालेल, पण आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि नक्कीच द्याल अशी आशा धरतोय। आम्ही सरकार म्हणून तुमच्या पाठीमागे, हिंदुस्थानची जनता म्हणून तुमच्या पाठीमागे आहे। तुम्ही आता कमी पडता कामा नये। तुम्ही दिलेला शब्द आहे का येत्या 8 दिवसाच्या आत या दहशतवादी इथे आणणार आम्ही आणि त्यांना तशा पद्धतीने खात्मा करणार, नक्कीच कराल अशी आशा धरतोय। आणि त्या मृतात्म्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आम्ही संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून आणि इथल्या हिंदू मुस्लिम शीख इसाई यांच्या माध्यमातून या कुटुंबांच्या मृत झालेल्या आत्म्यांना चिरशांती लाभावी यासाठी आम्ही सद्भावना व्यक्त करतो। अनेक प्रदेशातून पर्यटक म्हणून काश्मीर येथे आपली हिंदुस्थानी फिरायला गेले होते आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अतिशय भेकडपणे अमानुष असा हल्ला या पर्यटकांवर केला आणि चांगले घरातले कर्ते पुरुष हे या दहशतवाद्यांच्या हातून मारले गेले। आज त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात दुःख आणि दुःख आहे। ही कधी भरून न येणारी पोकळी आहे। त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय, त्यांना फक्त त्याची जाणीव आयुष्यभर राहणार आहे। आणि अशा या हल्ल्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं पाकिस्तान आणि या दहशतवादाचा जाहीर निषेध करतो। आणि आजच्या दिवसाला राजकारण करू नये, परंतु काही प्रश्नचिन्ह निश्चित आहेत तर ते आज आम्ही बोललो पाहिजे। आम्ही बोललो म्हणजे ते विरोधक बोलले असा अर्थ होतो, आम्ही बोललो म्हणजे राजकारण होतो आणि समोरचे बोलले राजकारण होत नाही। म्हणून आपल्या गुप्तचर ज्या संघटना आहेत, गुप्तचर संघटना काय करत होत्या? झोपल्या होत्या का? कुठे गेल्या होत्या? जर एवढ्या अतिरेकी पोलिसी पोशाखात घुसतात आणि क्रूरपणे आपल्या लोकांना मारतात, अगदी भोळेपणात धरून मैदानात मारतात, यावेळेस आपली सुरक्षा काय करत होती? आणि आपण एवढे मिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठली, असा आपण छात्या बडवतो 56 इंचाच्या, तेव्हा या ट्रिलियन मिलियनचा काय घेणं देणं नाही। सामान्य लोकांची सुरक्षा किती व्यवस्थित आहे याच्यावर देशांनी भर दिला पाहिजे। आणि या कारणासाठी जे सत्ताधारी आहेत त्यांना सगळे अधिकार आहेत। जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी छात्या कुटता तेव्हा या अशा घटना घडतात, तेव्हा जबाबदारी घेतली पाहिजे। तेव्हा मी पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो। अनेक वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी यांनी सांगितलं का या पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध नको, तरी सुद्धा यांच्याबरोबर क्रिकेट खेळले गेले। क्रिकेट काय खेळले गेले याचा विरोध असताना पण क्रिकेट खेळतात, मिठ्या मारतात। जो पाकिस्तान आपल्या मुळावर उठलाय त्याच्याबरोबर कुठलेही संबंध राहू नये असं आपल्या हिंदुस्थानीनं वाटतंय। आणि याच्यावर देशातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहे आणि आमची सुद्धा तिखट प्रतिक्रिया या दहशतवाद्यांची हलाल करून यांना मारला पाहिजे असा आमचा शब्द आहे। मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आम्ही वाडा तालुका महाविकास आघाडी पालघर जिल्हा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी